नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबईतील कोपरखैरण्यात एका युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार 30 नोव्हेंबर रोजी घडला होता। त्यानंतर ही आत्महत्या नसून आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त करून तिच्या परिचित युवकाने दिलेल्या मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचा दावा केला होता। याबाबत काही ठोस पुरावे सादर करूनही त्या युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नव्हता। अखेर आयुक्तांपर्यंत प्रकरण गेल्यावर मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यश जाधव आणि हर्ष जाधव असे यातील आरोपींची नाव आहेत। आत्महत्या करणारी 18 वर्षीय युवती आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचित होते। त्यातून आरोपीचे एकतर्फी युवतीवर प्रेम होते, मात्र युवती शिक्षणाला महत्त्व देत शिकत होती। दरम्यान त्या युवकाने तिला मानसिक त्रास देणं सुरू केलं। त्यात इंस्टाग्रामवर शारीरिक सुखाची मागणी यश जाधव यानं केली, तसंच युवतीच्या आईविषयी अश्लील भाषेत संदेश टाकला। या मानसिक धक्क्यातून ती सावरत नाही तोच तिच्या घराजवळ राहणाऱ्या हर्ष जाधव यानं तिच्याशी भांडण उकरून काढलं। या सर्व प्रकाराला वैतागून युवतीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली। तिचे वडील मुंबईत तर आई सांगली येथे राहत होती। तिच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। युवतीचा मृतदेह घेऊन ते गावी गेले आणि अंत्यसंस्कार करून काही दिवसांनी पुन्हा नवी मुंबईत आले। या धक्क्यातून सावरत असताना तब्बल 5 महिन्यांनंतर तिच्या मोबाईलमध्ये आरोपींनी केलेल्या प्रकाराबाबत त्यांना कळलं। याबाबतची माहिती पालकांनी पोलिसांना दिली। त्यानंतर हालचाल करत पोलिसांनी आरोपीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पीडित तरुणीच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसलाय। या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।